एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी, घाटघर, पाचनई, अंबित, एकदरे, शेणीत, देवगाव, पिंपरकणे सह सर्व भागात 3-4 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे नदी नाले पाण्याच्या पुरामुळे भरून वाहत आहेत। या पुरामुळे वारंगुशी, डावखांडी येथील रोडवर मोऱ्या वाहून गेल्या। वाडी वस्तीच्या जनतेने हाल झाले, तसेच भात शेतीचे बांध फुटले। मुदकेल, कोलडेंबे, रतनवाडी आदी गावासह शिंगणवाडी, जहागीरदारवाडी, बारीसह आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात भातशेती घरांच्या भीतीची पडझड होऊन काही घरांची कौले उडून नुकसान झाले। सतत मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे सडली आहेत। कोलडेंबे येथे काही जनावरे दगावली आहेत। काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। तरी शासनाने याबाबतीत शेतकरी यांना आर्थिक मदत करून शेतकरी यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे। प्रशासनाने पंचनामे करताना एकही बाधित नुकसान झालेले शेतकरी यांचे शेतीचे व घरांचे पंचनामे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, तसेच गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे। याबाबतीत जनतेच्या फोटो व नावासह समाजसेवक अनंत महादू घाणे, तुकाराम खाडे आणि सर्व कार्यकर्ते यांनी तक्रारी केल्यानंतर माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25/7/2024 रोजी माननीय तहसीलदार मोरे साहेब, माननीय कृषी अधिकारी साळी साहेब, माननीय गटविकास अधिकारी चौरे साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा करून फोटो पाठवून तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी समाजसेवक अनंत घाणे, तुकाराम खाडे, भरतजी घाणे, अशोक भोजणे, तुकाराम सारुकते, मच्छिंद्र खाडे, सुभाष बांडे, बाजीराव सगभोर, रामदास पिचड, सागर रोंगटे, पांडुरंग पद्मेरे, दीपक भागडेसह आदिवासी भागातील शेतकरी ग्रामस्थ यांनी केले। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन माननीय तहसीलदार मोरे साहेब यांनी सर्व खात्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। गेल्या 2-4 दिवसात आमच्या भांडारदरा परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये काही गावांमध्ये जनावर दगावली, काही गावांमध्ये भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तेव्हा या ठिकाणी शासनाने तात्काळ दखल घेऊन झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे आणि त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी सर्व जनतेच्या वतीनं आणि आमच्या सर्व सहकारी मंडळाच्या वतीनं शासनास आवाहन करतो, निवेदन करतो आणि लवकरात लवकर तातडीने कोणीही या नुकसानी झालेल्या शेतकरी बांधवा पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी एवढं निवेदन करतो। थांबतो। जय हिंद। नमस्कार, मी समाजसेवक अनंत महादू घाणे, भांडारदरा सिंधी विभाग, अकोले तालुका। माझ्या सहकारी तुकाराम खाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले, एकनाथ सारुकते सरपंच, अशोक भोजने, मच्छिंद्र खाडे आणि सुभाष बांडे सहकारी गेल्या 2-3 दिवसापासून अकोला तालुक्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये कोलटेंबा असेल, रतनवाडी असेल, मुदकेल असेल, साम्रद असेल, चिचोंडी असेल, वारंगुशी असेल, बारे, पेंशेत, मांडर असेल, देवगाव असेल, आंबित असेल, पाचनई असेल, ज्या आदिवासी भागामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त भात पिकांचं नुकसान झालं। कुठं बांध फुटले गेले, कुठं रोपं सडल्या गेले आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या नुकसानी झाल्या त्या नुकसानी ज्या तात्काळ माझ्या स्वतःच्या मोबाईलवर जनतेने तक्रारी केल्या आणि समस्या मांडल्या का साहेब आमचे सर्व बांध फुटलेले। त्या अनुषंगाने मी जेव्हा ते सर्व बघितलं तर माननीय माजी आमदार माननीय वैभवभाऊ पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या वतीने मी ही समस्या माननीय तहसीलदार मोरे साहेब, माननीय कृषी अधिकारी साळी साहेब व माननीय गटविकास अधिकारी चौरे साहेब यांच्याकडं व्हॉट्सअपद्वारे आणि मेसेज पाठवून जी घटना घडलेली आहे प्रत्येक गावाच्या, कोणाची घरं पडलेली आहे
कोणाचे शेतीचे बांध फुटलेले, रोपं सडलेले, कोरडेंब्याच्या ठिकाणी जे सरपंच सारखे साहेब आहेत यांनी ही समस्या तिकडची दाखवली. त्याच्यामध्ये जनावरं मेलेली आहेत गावामध्ये, काही ठिकाणी शेळ्या गेलेल्या आहेत, काही ठिकाणी गाई, म्हैसी, हे अन्य प्राणी जे पाळीव प्राणी आहेत यांची या पावसामध्ये बळी गेलेले आहेत. या सर्व गोष्टींचं पंचनामा व्हावा यासाठी माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांना विशेष टाकल्यानंतर जे आदेश दिल्यानंतर आज जे पंचनामे व्हायला पाहिजे ते मागील वर्षी ज्या त्रुटी घडल्या का ज्यांचे खरंच नुकसान झाले त्या लोकांपर्यंत प्रशासन पोहोचलं न गेल्यामुळं त्यांची जी अवकाळी पावसामध्ये जी भरपाई मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. यावर्षी माननीय मोरे साहेब, कृषी अधिकारी साहेब, साहेब यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन प्रत्येक शेतकऱ्याचे झालेल्या शेतकऱ्याचे नुकसान याचे कंपल्सरी पंचनामे झाले पाहिजेत, कोणत्याही त्रुटी राहिल्या नाही पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला तात्काळ मिळाला पाहिजे असं मी जनतेच्या वतीने, आदिवासी भागाच्या वतीने, अकोला तालुक्याच्या जनतेच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो. आणि माननीय वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली जे काम आम्ही पुढे करत आहेत त्याच्या सपोर्टिंग सर्व कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि ज्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला, ते ग्रामसेवक असतील, प्रशासनातले तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, अन्य कर्मचारी असतील, यांच्याकडून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून कंपल्सरी पंचनामे होतील याकडे लक्ष देऊन सर्वांना न्याय मिळेल या पद्धतीने शासनाने याकडे लक्ष द्यावं. प्रशासनाने याचे पंचनामे तातडीने करावेत अशी मी जनतेच्या वतीने मागणी करतो. थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.